आमदार मनीष दादा जैन फाउंडेशनच्या पुढाकाराने आयोजित महाराष्ट्र कापूस परिषदेचे उद्घाटक आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय नामदार पृथ्वीराज चव्हाण साहेब, ज्यांच्या अध्यक्षतेखाली या भव्य अशा परिषदेचं आयोजन करण्यात आलं, ते आपले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय आमदार माणिकरावजी ठाकरे साहेब, मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी नामदार नसीम खान साहेब, माजी मंत्री आणि आपल्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार आमचे मित्र अब्दुल सत्तार साहेब, दुसरे आमचे सहकारी आमदार शिरीष दादा चौधरी, ज्यांच्या विशेष पुढाकाराने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि त्यापेक्षाही आज काँग्रेस पक्षाचे सहयोगी सदस्य म्हणून ज्यांनी आज काँग्रेसची पताका आपल्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला, ते आमचे तरुण तडफदार या जिल्ह्याचे आमदार सन्मान्य मनीष दादा जैन, माजी खासदार सन्मान्य उल्हासराव पाटील, माजी आमदार आमचे मित्र चंद्रकांतजी रघुवंशी साहेब, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य उदय पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष कमलताई व्यवहारे, आपल्या शहराचे महापौर माजी महापौर श्री रमेश जैन, माजी कुलगुरू डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सी डी माई साहेब, इतर सर्व व्यासपीठावर उपस्थित काँग्रेसचे पदाधिकारी, या परिषदेकरता जळगाव आणि खानदेशामधून आलेले सर्व माझे शेतकरी बांधव भगिनी, पत्रकार आणि उपस्थित मित्र हो, प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने सन्माननीय आमदार मनीष जैन यांचं मी अभिनंदन करतो की मला वाटतं पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कापूस परिषदेचं आयोजन त्यांनी केलं आणि खानदेशाच्या या प्रमुख पिकाबद्दल आपल्या शेतकरी बांधवांना त्याने एक व्यासपीठ मिळवून दिलं की ज्या व्यासपीठावरून कापूस उत्पादकांच्या प्रश्नांची चर्चा होणार आहे, येणाऱ्या भविष्यातील कापूस उत्पादन असेल, कापसामधलं संशोधन असेल, उत्पादकता वाढवण्याचा त्यामधला प्रयत्न आहे, अशा विविध विषयाबद्दलची चर्चा या व्यासपीठावर होणार आहे आणि त्यामुळे खानदेशातील शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही, तमाम राज्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा लक्ष या कापूस परिषदेकडे आहे की ज्यामुळे एक चांगल्या प्रकारचं त्यातून भविष्यातील धोरणं ठरवताना राज्य सरकारला सुद्धा या निमित्तानं मोठी मदत होणार आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी मनीष दादांचं आणि त्यांच्या फाउंडेशनचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. कारण आजची परिषद होत असताना तसा आभाळा झाकळलेला आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत आता वरुणराजानेच करायचं ठरवलेलं आहे. कालच साहेब या ठिकाणी थोडा अवकाळी पाऊस झाला. शेवटी अवकाळी पावसाचा परिणाम चांगला वाईट दोन्ही आहे. एकतर एका बाजूला दुष्काळी परिस्थितीमध्ये सगळ्या आमच्या शेतकरी बांधवांची नजरा या आभाळाकडे आहेत, कधी पाऊस पडेल. कारण आता खरं म्हणजे खानदेशाची कापसाची लागवड या ठिकाणी व्हायला सुरुवात व्हायला पाहिजे होती, परंतु मला वाटतं पावसामुळे
त्यामुळे थोडेसे लांबणीवर पडलेलं आहे, हंगाम लांबणीवर पडत चाललेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आमच्या विदर्भ जो केळी उत्पादक आहे तो या अवकाळी पावसाने धास्तावलेला आहे. शेवटी शेतकरी हा पूर्णपणे निसर्गाच्या लहरीवर आहे. कधी चांगलं पीक आलं तर गारपिटीमुळे एकदमच संपूर्ण पीक नासून त्या ठिकाणी वाया जातं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली आपण राज्यातली पहिली हवामान आधारित पीक विमा योजना फळबागांची राज्यामध्ये गेल्या वर्षी सुरू केली. कारण आपण शेतकऱ्यांना देणाऱ्या मदतीपेक्षाही आदरणीय मुख्यमंत्र्यांचा सातत्याने आग्रह होता आमच्या पाठीमागे की तुम्ही एक शेतकऱ्याला शाश्वत असं उत्पन्नाचं साधन या सगळ्या निसर्गाच्या परिस्थितीतून शेतकऱ्यावर जे संकट येतं त्यातून एक चांगल्या विम्याचं धोरण आपण आणावं अशी आदरणीय मुख्यमंत्र्यांची सूचना होती. आणि त्यामुळे पहिल्यांदा आपण राज्यातल्या पहिल्या 5 फळबागांच्या आधारावर विमा योजना आपण राज्यामध्ये आणली. आणि साहेब आपल्याला सांगा हरकत नाही की केवळ आपल्या या कल्पकतेतून सुरू झालेल्या योजनेमध्ये आज एकट्या जळगाव जिल्ह्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना ह्या वर्षी साहेब आपण 18 कोटी रुपये दिले. 25 शेतकरी सहभागी झाले होते, 18 कोटी रुपये दिलेत. त्याचा परिणाम आज जळगाव जिल्ह्यातला 18,000 शेतकरी या केळी विम्याच्या फळबाग विम्यामध्ये सामील झाला. म्हणजे 2,500वरून 18,000वर गेलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होणारा जो बदल आहे तो अन्य पिकांच्या बाबतीमध्ये सुद्धा, खरीपाच्या करता सुद्धा, मग कापूस असेल, सोयाबीन आहे, अन्य जे खरीपाची जी पिकं आहेत त्यासाठी सुद्धा एखाद्या महिन्यामध्ये याच्याकरता सुद्धा एक नवीन विमा योजना आपण राज्यामध्ये या शेतकऱ्यांच्या करता सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. की जो कारण पूर्णपणे आज 82% आज कापूसाचं उत्पादन हे कोरडवाहू शेतीमध्ये होतं. जळगाव जिल्ह्यामध्ये जे कापसाचं उत्पादन होतंय ते सुद्धा साधारण साहेब या ठिकाणी कोरडवाहू शेतीमध्ये कापसाचं उत्पादन शेतकरी घेतात. मध्यंतरीच्या बीटी कापसाच्यामुळे शेतकऱ्याला थोडा फायदा झाला. पण आज बीटी वाहनाच्या नावाखाली ज्या पद्धतीने जे काही पाकिटं बाजारामध्ये येत आहेत त्याच्यामध्ये विद्यापीठाच्या स्तरावर त्याच्यातून जे संशोधन करून त्या वाहनाची जी प्रत्यक्ष माहिती घ्यायला पाहिजे होती त्याच्यामध्ये आपण साहेब कमी पडलो हे मला मान्यच केलं पाहिजे. परंतु त्याच्यातून असं आम्हाला भासवलं गेलं अगोदर की हे बीटी आणल्यामुळं औषधे कमी लागतील, औषधे फवारण्या कमी लागतील. किंबहुना आता आमचा डाटा सांगतो गेले 2 वर्षाचा की बीटी कापसावर अधिक फवारे मारण्याचा पण आता या ठिकाणी अधिक औषधावरचा खर्च शेतकऱ्याचा वाढत चाललेला आहे. याच्यामध्ये मूलभूत संशोधनाची गरज आहे. म्हणून आपणच आपले भाभा ॲटॉमिक्स भारतीय ऊर्जाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष डॉक्टर काकोडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती आदरणीय मुख्यमंत्र्यांनी गठीत केलेली आहे की या सगळ्या होणाऱ्या संशोधनातले जे बदल आहेत या संबंधीची माहिती घेणं. मोठ्या मोठ्या कंपन्या आज बाजारामध्ये बियाणं आणत आहेत आणि त्यातून शेतकऱ्याची फसवणूक होते. ते सगळं आपल्याला भविष्य काळामध्ये कसं थांबवता येईल या दृष्टीने राज्य सरकारच्या स्तरावर गांभीर्याने विचार सुरू आहे. आणि केवळ बीटी कापसापुरता आता आपण थांबणार नाही तर आता जगातलं 2-3 प्रमुख विद्यापीठांशी साहेब आम्ही आता चर्चा करतोय की केवळ बीटी कापसाचं वाण विकसित करून चालणार नाही तर त्याबरोबर रंगीत कापूस हा जर आपण अधिक प्रमाणामध्ये विकसित करू शकलो तर शेतकऱ्याला 2 पैसे अधिक देण्याचा याच्यामध्ये प्रयत्न होईल. आणि म्हणून राज्य सरकार सुद्धा अशा कापसाकरता विशेष काही अनुदानाद्वारे योजना आणण्याचा राज्य सरकारचा विचार आहे की बीटी कापसाबरोबर रंगीत कापूस सुद्धा या निमित्ताने शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. आज इजिप्तमध्ये संपूर्ण नाईल खोऱ्यामध्ये जे अर्थशास्त्र बदललं ते केवळ रंगीत कापसामुळे बदललं. आणि मला वाटतं मनीष दादा यांचं जे फाउंडेशन आहे यांच्या सहकार्याने राज्य सरकार त्यांच्याशी सहकार्याचा सामंजस्य करार करायला तयार आहे. आपण जर विशेष जर पुढाकार घेतला तर सगळी आम्ही या ठिकाणी असं नवीन तंत्रज्ञान, कारण कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. सरकारने सगळं करावं. सरकार म्हणजे कोण?
किंवा आमचा अधिकारी आहे, कृषी सहाय्यक आहे, कर्मचारी आहे, कोणीतरी कृषी अधिकारी येईल. पण त्यापेक्षा अशा काही सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतला, त्यातून सरकारचा पैसा जो खर्च होतो तो योग्य पद्धतीने होईल, त्याचा हिशोब राहील. नाही तर पुन्हा कोणत्याही योजना सरकारने टाकल्यात पण त्यासाठी पाऊल टाकलं की त्याच्यामध्ये मग सरकारवर आरोप त्या ठिकाणी करायला लोक सुरुवात करतात. आणि म्हणून बीटी कॉटनमध्ये होणारा बदल यावर्षी तर आपण या सगळ्या किमती नियंत्रित करण्यासंबंधी सुद्धा आता पावलं उचललेली आहेत. शेतकरी बांधवांना या निमित्तानं मला सांगितलं पाहिजे की आता राज्यामध्ये खताच्या करता आणि बियाणाकरता आता दुकानापुढे रांगा लावण्याचे राज्याचे आपले दिवस शेतकऱ्यांचे संपलेले आहेत. ह्या वर्षी खरीपामध्ये 80% वर खत शेतकऱ्याला बांधावर देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला दुकानात जाऊन खतं घेण्याची आता वेळ येणार नाही, कुठं लिंकेज करण्याची गरज नाही, कुठं रोगाची बाटली घ्यायची गरज नाही, कुठं पुडा घ्यायची गरज नाही. किंबहुना आहे त्या किमतीमध्ये शेतकऱ्याला खतं बांधावर देण्याचा कृषी खात्याच्या माध्यमातून या निमित्तानं प्रयत्न होणार आहे. बियाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण घाई करतो बऱ्याच वेळा, बियाणं मिळणार नाही, काळ्या बाजारात घेऊ. माझी आपल्याला विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या गावातल्या कृषी सहाय्याकडे जर आपलं मागणी नोंदवली यावर्षी की तुमचं क्षेत्र किती आहे, तुम्हाला बियाणं किती पाहिजे, बियाणं कोणतं पाहिजे, ह्या महिनाभरामध्ये जर तुम्ही नाव नोंदवलं तर बियाणं सुद्धा तुम्हाला बांधावर देण्याची योजना राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करतोय की ज्यामध्ये फसवणूक थांबेल, कोणताही बियाणं घेण्याचा प्रश्न राहणार नाही आणि योग्य बियाणं तुमच्याकडे येत असताना उत्पादनामध्ये सुद्धा त्याचा परिणाम होईल. अशा प्रकारचा या निमित्तानं कृषी विभागाचा प्रयत्न आहे. आणि म्हणून माझ्या आदरणीय मुख्यमंत्र्यांचा सातत्यानं जो प्रयत्न आहे की ठिबक सिंचनाकरता अधिकाधिक कापूस उत्पादनामध्ये शेतकरी वळावा, त्यासाठी राज्य सरकार किंवा कृषी विभागाच्या मधून आता ग्लोबल टेंडरमधून जवळजवळ 20 ते 22 कंपन्या आता नवीन आपण ठिबक सिंचनाला आणलेल्या आहेत. 30% आता ठिबक सिंचनाचे दर कमी झालेले आहेत. आता सगळ्या राज्यामध्ये एकच भाव ठरलेला आहे ठिबक सिंचनाकरता. पूर्वी प्रत्येक कंपनीचे भाव वेगळे असायचे. कोण तो मी ही टाकी वापरतो, कोणी म्हणतो मी तो नळ वापरतो, टाक्या त्याच होत्या, नळ तेच होते, फक्त किमतीमध्ये बदल होता. आता आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही नळ एकच वापरा, टाकी एकच वापरा, कारण शेवटी त्यातून पाणीच टिपकणार आहे, काय अमृत टिपकणार नाही. पण विनाकारण शेतकऱ्याला मग कोणी 50,000ला विकत होतं, कोणी 40,000ला विकत होतं, कोणी 70,000ला विकत होतं. आता एकच भाव आपण राज्यभर ठिबक सिंचनाकरता आणल्यामुळे याच्यातून राज्याचा शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे मित्र. आणि आता ज्या शेतकऱ्यांचा आपण सत्कार केला आमच्या प्राध्यापकांचा की जे मला शिकवायला होते कोल्हापूर धुळा कॉलेजला असताना ॲग्रिकल्चर कॉलेजला, आज मला वाटतं 25 क्विंटलपर्यंत त्यांचं आता उत्पादन गेलेलं आहे. ठिबक सिंचनाद्वारे एवढं मोठं उत्पादनाचं उच्चांक त्यांनी गाठलेलं आहे. खरं त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. शेतकरी ह्याच चालती बोलती प्रयोगशाळा आहे. आम्ही विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, आम्ही मंत्री म्हणून जे लोकांना सांगायचा प्रयत्न करतो, आम्हाला कुठेतरी अधिकाऱ्याने कागद दिला असतो. ह्या जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे. मी अनेक वेळा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना सांगितलं की तुमच्या शास्त्रज्ञांचे भाषणं शेतकऱ्यांपुढे ठेवण्यापेक्षा आमच्या शेतकऱ्यांचे भाषणं तुमच्या शास्त्रज्ञांपुढे ठेवा, म्हणजे थोडा बदल होईल. अशा प्रकारे सूचना मी केलेल्या आहेत. कारण आम्ही काय पुस्तकी ज्ञानच वाचत बसतो, आज झालं तर झालं. म्हणून मी बऱ्याच वेळा प्रयत्न करतो की कसा समन्वय वाढेल विद्यापीठ शास्त्रज्ञांचा, शेतकऱ्यांचा समन्वय वाढण्याच्या दृष्टीने या निमित्तानं आपला प्रयत्न करण्याचा आपला या निमित्तानं राज्य सरकारचा पुढाकार आहे. या कापूस परिषदेच्या निमित्तानं एकच आपल्याला सांगितलं पाहिजे की शेतकऱ्यांच्या कापसाच्या बद्दल, तुमच्या कापसाच्या अनुषंगिक बियाणं असेल किंवा अनुषंगिक जेवढ्या बाबी असतील या सगळ्याबद्दल राज्य सरकार विशेष पुढाकार घेऊन या निमित्तानं काम करतोय. आपण म्हायकोसारख्या कंपनीवर यावर्षी कारवाई केली. एवढी मोठी कंपनी होती, त्यांचं मत होतं की पैशा जोरावर काही करू शकतो, पण राज्यामध्ये शेतकऱ्याच्या पुढे किती पैशावाला असेल तर त्याची राज्य सरकारला पर्वा नाही. शेतकरी हित हेच राज्य सरकारचं सगळ्यात मोठा अजेंडा आहे. शेतकऱ्याची फसवणूक होत असेल तिथं कोणाला क्षमा नाही, ही त्या निमित्तानं सरकारची भूमिका आहे. आणि तेच भूमिकेला अनुसरून माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या या सगळ्या निर्णयाला आपलं पाठबळ दिलं आणि म्हणून आम्ही धाडस राज्यामध्ये करू शकलो. त्यातून आता बियाणे कंपन्यांच्या माध्यमातून या खरीप हंगामाला चांगल्या प्रकारचं बियाणं, दर्जेदार बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. मी अधिक आपला वेळ घेत नाही. आज चांगल्या परिषदेचं आयोजन मनीष जैननी केलं आहे. कापूस परिषदेचं आयोजन करताना खरं म्हणजे आज काँग्रेस पक्षाला मध्ये ते सहभागी झालेले आहेत.
कापूस परिषदेचं सगळ्यात मोठं फलित आमचे मनीषदादा काँग्रेसवासी झालेत असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून त्या माध्यमातून त्यांच्या या पुढाकारानं निश्चितपणे खानदेशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल, नवसंजीवनी मिळेल आणि ते जे भूमिका या कापूस उत्पादनाच्या बाबतीमध्ये, कापूस शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये भविष्यकाळात घेतील, त्यांच्या भूमिकेला आमच्या राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा राहील असे या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. आणि पुन्हा एकदा मनीषदादांना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.